शरद पवारांच्या पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा अजित पवारांना फोन। अमोल मिटकरींचा दावा, आपण शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार। सोनावणेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकचे उमेदवार मागे घ्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी। विधान परिषदेच्या 4ही जागा पारंपरिक मतदारसंघ असल्याने जाहीर केले। हवं तर मी पटोलेंना फोन करतो, काँग्रेसच्या नाराजीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघारीला सुरुवात, अपक्ष किशोर दराडे आणि संदीप गुळवेंनी मागे घेतले अर्ज। बारामतीत युगेंद्र पवारांच्या जनता दरबारात शरद पवारांची उपस्थिती। विधानसभा निवडणुकीत बारामतीतून युगेंद्र यांना तिकीट द्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी। मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन। नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषणाला सुरुवात करणार। गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप। 4 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगेंचा उपचार घ्यायला नकार। मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेत अस्वस्थता। राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता। सेवकात मीपणा नको, अहंकार नको, सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या। सेवक अहंकारी असेल तर त्याला सत्तेवरून खाली खेचा, संजय राऊतांचं मोहन भागवतांना आवाहन। 24 जून ते 3 जुलै दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनाची शक्यता। 24 आणि 25 जूनला खासदारांचा शपथविधी होण्याची चिन्ह। उजनी धरणाची पाणी पातळी 4% वाढली, तर जोरदार पावसामुळे पंढरपुरातील येवती तलाव 2 दिवसात 80% भरला। मराठवाड्यात दमदार पाऊस, बीडमधील लेंडी नदीला पूर, तर जालन्यात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। लातूरात पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं लातूर उदगीर मार्ग बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।